नमस्कार मित्रांनो, आजच्या या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव निशा आहे. माझं वय 40 वर्ष आहे. आमचा साड्यांचा व्यवसाय आहे आणि आमची स्वतःची साड्यांची दुकान आहे. माझ्या पतीचं खूप आधी निधन झालं आहे. माझी एक मुलगी आणि एक मुलगा आहेत जे अमेरिकामध्ये राहतात. त्यामुळे मी एकटी राहते. खरं तर मी पूर्णपणे एकटी नाही. आमच्याकडे एक कुत्रा आहे जो अगदी पांढऱ्या रंगाचा आहे. त्याचं नाव शेरू आहे. आमच्याकडे पूर्वीपासूनच कुत्रे आणि मांजरं पाळण्याचा छंद आहे, जो माझ्या मुलांना खूप आवडायचा. शेरूला देखील माझ्या मुलीनेच घरी आणलं होतं. माझी मुलगी आणि मुलगा दोघंही वेळोवेळी मोबाईल आणि इंटरनेटद्वारे माझ्याशी बोलत असतात, ज्यामुळे मला आधार मिळतो. बाकी सर्व काही चांगलं चाललं आहे. सध्या मी आणि शेरू एकत्र राहतो. माझं फ्लॅट खूप चांगलं आहे आणि गल्लीतल्या कोपऱ्यावर आहे. मी दुसऱ्या मजल्यावर राहते. मागच्या बाजूस थोडंसं शेतसुद्धा आहे. आता थोडं अधिक सांगते. माझं वय 40 वर्ष आहे आणि माझी उंचीही ठीकठाक आहे. मी बहुतेक वेळा साडी घालते, पण कधी-कधी ड्रेस किंवा सलवार कुर्ताही घालते. जेव्हा जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा लोक मला पाहतात. माझ्या काही मैत्रिणी सुद्धा म्हणतात, "निशा, या वयातही तू किती आकर्षक दिसतेस." असं म्हणत असतात. तर आता काही नवीन सांगते. माझा कुत्रा शेरू मला खूपच आपुलकी वाटते. जिथे जिथे मी जाते तिथे तो माझ्यासोबत असतो. इतकंच काय, साडीच्या दुकानातही तो माझ्यासोबतच असतो. असं म्हणू शकतो की जिथे मी असते तिथे शेरू असतोच. एकदा मी बाल्कनीत संध्याकाळी 4 वाजता चहा पीत होते, तेव्हा शेरूही माझ्यासोबत होता. खाली समोर एक शेत होतं. मी झुडपांमध्ये काहीतरी हालचाल बघितली. नीट पाहिलं तर एक कुत्रा आणि एक कुत्री खेळत होते. कुत्रा कुत्रीच्या सोबत इकडून तिकडे फिरत होता. काही काळ हे असंच सुरू होतं. नंतर कुत्रा कुत्रीच्या जवळ आला. शेरूही लक्षपूर्वक बघत होता. तो कधी माझ्याकडे पाहत होता, तर कधी त्या कुत्रा कुत्रीकडे. त्याच्या नजरेत काहीतरी जिज्ञासा दिसत होती. मग मी घरकामात गुंतले. थोड्याच वेळात माझ्या मुलीचा फोन आला. माझ्या मुलीमुळे मी इंटरनेट बरंच शिकले आहे. कधी कधी मी कुत्र्यांची काळजी कशी घ्यावी हेही पाहते. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी मी इंटरनेटवर कुत्र्यांची काळजी कशी घ्यावी हे शोधत होते, तेव्हा अचानक एक पान उघडलं, ज्यामध्ये एक कुत्रा एका स्त्रीसोबत फिरत होता. मी पहिल्यांदाच असं काही पाहिलं. त्यामुळे मला थोडंसं विचित्र वाटलं. पण हळूहळू मला याची सवय झाली आणि आता जाताना तो कुत्रा आणि ती स्त्री असं दृश्य दिसत राहायचं. काही दिवस असेच निघून गेले. आज रविवार होता. मी साडीच्या दुकानातून लवकर घरी आले होते. काही मुली दुकान सांभाळतात, त्यामुळे मला काही चिंता नव्हती. आज मी लवकर सुट्टी घेतली होती. मी प्रामुख्याने साडीच घालते, त्यामुळे नेहमीप्रमाणे साडी नेसूनच होते. मी पुन्हा बाल्कनीत संध्याकाळी 4 वाजता चहा पीत होते. आणि शेरूही माझ्यासोबत होता. खाली पुन्हा शेत होतं आणि झुडपांमध्ये काही हालचाल दिसली. नीट पाहिलं तर पुन्हा तोच दृश्य होतं. एक कुत्रा आणि एक कुत्री खेळत होते. शेरूही लक्षपूर्वक पाहत होता. तो कधी माझ्याकडे बघत होता, तर कधी त्या कुत्रा कुत्रीकडे. मी त्याला म्हटलं, "शेरू, काय पाहतोस?" "अरे, ते खेळत आहेत." शेरूने आपल्या गोड चेहऱ्यासह माझा हात पकडला आणि मी त्याचं डोकं थोपटलं. मी विचार केला, आता घरकाम करूया. मग भांडी धुण्यासाठी मी बाथरूममध्ये गेले. शेरूही माझ्या मागे मागे आला आणि समोर बसला. भांडी धुताना माझी साडी आणि मीही ओलसर होत होते. तेवढ्यात मला पुन्हा समोर तोच कुत्रा आणि ती कुत्री दिसायला लागली. ते दृश्य वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागलं आणि त्या कुत्र्याचा आणि स्त्रीचा चित्रही माझ्या मनात फेर धरू लागलं. दिवसाच्या वेळेतही मला जणू स्वप्न दिसत होती. आता माझ्या मनातही विचार आला की का नाही मीही एकटी फिरायला जाऊ, जसं ते दोघं फिरत आहेत. यात काय हरकत आहे, एकदा करून तर बघूया. पण एक भीती होती, जर शेरू बाहेर गेला आणि कुठेतरी अडकला तर काय होईल. मग आता मला शांत बसणं खूपच कठीण झालं होतं. पावसाळ्याचा मोसम होता आणि घरामध्ये खूप अंधार पडला होता. बाहेरचा गेट आणि खिडक्या बंद होत्या आणि अचानक कोणीतरी येण्याची शक्यताही नव्हती. मी बाथरूममधून धुतलेली भांडी बाहेर आणून ठेवली. त्यानंतर पुन्हा एकदा माझं लक्ष शेरूकडे गेलं आणि मग बाल्कनीकडे. का माहीत नाही, पण माझे पाय पुन्हा बाल्कनीकडे वळले. मी बाल्कनीत गेले आणि शेरूही माझ्या मागे मागे आला. पण पुन्हा एकदा मी आत आले. मला थोडी बेचैनी जाणवत होती. मी एक कप चहा बनवला आणि बाल्कनीत जाऊन बसले.
मनात विचार करत होते की आज पुन्हा तोच कुत्रा आणि ती कुत्री दिसतील का? पण आज तसं काहीच झालं नाही. ते दोघं दिसलेच नाहीत. शेरूही माझ्यासोबत तिथेच होता. मी घड्याळाकडे पाहिलं तर 5 वाजून काही मिनिटं झाली होती. मी परत आत आले, बाल्कनीचं दार बंद केलं आणि चहाचा कप स्वयंपाकघरात ठेवला. तेवढ्यात माझे पाय अचानक पुन्हा बाथरूमकडे वळले. शेरूही माझ्या मागे मागे आला. मी बाथरूममध्ये गेले आणि थोडा वेळ तिथल्या बाकड्यावर बसून राहिले. बाथरूमच्या बाहेर शेरू बसला होता आणि मला पाहत होता. मीही काही वेळ तिथेच बसून राहिले. नंतर शेरू माझ्या जवळ आला आणि आम्ही दोघं खेळू लागलो. मीही त्याला साथ देत होते. आम्ही दोघंही मनसोक्त मजा करत होतो. थोड्या वेळाने मी हॉलमध्ये जाऊन खुर्चीवर टेकून बसले. मग अचानक उठून पुन्हा चहा बनवायला गेली. आता रात्रीचे 8 वाजले होते. मी चहाचा कप घेतला आणि सोफ्यावर बसले. माझ्या मनात विचार येऊ लागले, आज मी खरंच एका कुत्र्यासोबत खेळले. हे बरोबर होतं का चुकीचं? पण यात चूक काय आहे? आज जी आनंदाची भावना मला जाणवली, ती आधी कधीच जाणवली नव्हती. मी सोफ्यावर बसून चहाचे घोट घेत होते, पण माझे विचार थांबत नव्हते. प्रत्येकाला आनंदाची गरज असते, मलाही आहे आणि शेरूलाही आहे. आज त्यालाही एक हाड मिळालं, तेही एका बाईकडून. हे सगळं विचार करत असताना घड्याळाकडे पाहिलं, तर रात्रीचे 10 वाजले होते. मला आठवलं की मी खेळायला संध्याकाळी 5 वाजता सुरुवात केली होती आणि आता जवळपास 5 तास झाले होते. आज जी आनंदाची अनुभूती मला झाली, ती पूर्वी कधीच नव्हती झाली. का माहीत नाही, पण आज मला स्वयंपाक बनवायची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करून घेतलं. मला माहीत होतं की नेहमीप्रमाणे माझी मुलगी किंवा मुलगा मला व्हिडिओ कॉल करणार. तेवढ्यात माझं जेवणही आलं. मी एका बाजूला माझ्या मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते आणि दुसऱ्या बाजूला जेवत होते. शेरूही माझ्या जवळ बसून आपलं जेवण खात होता. रात्रभर 12 वाजता माझ्या मुलाचा व्हिडिओ कॉल आला. आम्ही जवळपास अर्धा तास बोलत होतो. आता रात्री खूप उशीर झाला होता. मी घरातली सगळी कामं पूर्ण केली आणि विचार केला, थोडा वेळ इंटरनेट बघूया. मी पुन्हा तीच बाई आणि कुत्रा असलेला चित्र बघायला सुरुवात केली. 5-6 व्हिडिओ पाहिल्यानंतर मी घरातल्या सगळ्या लाईट्स बंद केल्या आणि शेरूला आवाज दिला. शेरू लगेच उठून माझ्या बेडरूममध्ये आला. मग मी त्याला बेडवर चढायला सांगितलं. शेरू उड्या मारत बेडवर आला आणि आम्ही थोडा वेळ खेळलो. त्यानंतर आम्ही दोघं झोपलो. आता मला माझ्या आयुष्यात कुणा साथीदाराची कमी जाणवत नव्हती. मी आनंदाने माझ्या घरात राहू लागले होते. जेव्हा केव्हाही वेळ मिळतो, मी माझ्या मुलगी आणि मुलाला घरी बोलावते. ते येतात, काही दिवस थांबतात आणि नंतर परत जातात. घरात आता मी आणि शेरूच कायम असतो. त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत आमचं एकटेपण दूर करत आनंदाने राहतो. काळ सरकत गेला आणि माझ्या आणि शेरूच्या नात्यातला बंध आणखीनच घट्ट होत गेला. तो दिवसभर माझ्यासोबत असायचा आणि जेव्हा मी एकटं वाटायचं, तेव्हा तो आपल्या निरागस डोळ्यांनी माझ्याकडे बघायचा. जणू त्याला कळायचं की मला त्याची किती गरज आहे. आता तो माझा सगळ्यात जवळचा सोबती बनला होता. पूर्वी जिथे मला माझ्या जीवनात एकटेपण जाणवत होतं, तिथे आता मला प्रत्येक क्षणी एक नवीन साथीदार मिळालेला होता, ज्याच्यासोबत मी माझा वेळ घालवू शकत होते. एक दिवस मी पुन्हा बाल्कनीत चहा पीत होते. हवामान थोडं थंड होतं आणि मंद मंद वारा वाहत होता. शेरूही माझ्या शेजारी बसलेला होता. त्याचं लक्ष पुन्हा खाली शेताकडे गेलं होतं. कदाचित त्याच्या नजरा तो कुत्रा आणि कुत्री शोधत होता. शेरू त्याच ठिकाणी पाहत होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसलं. मी म्हणाले, काय शेरू, पुन्हा तिथेच पाहतोस का? तो माझं म्हणणं समजल्यासारखा हलकासा भुंकला आणि माझ्याजवळ येऊन बसला. त्या दिवशी मला जाणवलं की माझं आयुष्य आता आधीसारखं नव्हतं. आता मला एकटेपणाची भीती वाटत नव्हती. शेरूसोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला शिकवत होता की आनंद कुठेतरी बाहेर नाही, तर आपल्या सोबत्यांमध्ये, आपल्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेला असतो. काही दिवसांनी माझी मुलं भारतात परत आली. घर पुन्हा गजबजून गेलं. त्यांची हसण्याची आणि शेरूची मस्ती घरभर पसरली होती. पण यावेळी त्यांच्या परत जाण्यामुळे मला दुःख वाटलं नाही, कारण मला माहीत होतं की आता मी एकटी नाही. शेरू माझ्यासोबत होता आणि त्याने माझ्या आयुष्यातल्या त्या प्रत्येक रिकाम्या जागेला भरून काढलं होतं, ज्यामुळे मला पूर्वी त्रास होत असे. एका रात्री शेरूसोबत खेळून मी झोपायला जाणार होते. मी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. तोही माझ्याकडे तसाच पाहत होता. जणू काही तो म्हणत होता, मी नेहमी तुझ्यासोबत असेन.
त्या रात्री मला जाणवलं की आयुष्यात कितीही चढ-उतार आले, तरी आपल्याजवळ एक सच्चा साथी असेल, तर सगळं खूप सोपं होतं. आता प्रत्येक दिवस मी आणि शेरू एकत्र घालवतो. मग ते शेत असो, बाल्कनी असो किंवा घराचा कुठलाही कोपरा. शेरू माझ्या प्रत्येक क्षणाचा भाग बनला होता. आणि मी हे स्वीकारलं की आता मला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. कथा इथे संपत नाही, कारण माझं आणि शेरूचं नातं कधीच संपणार नव्हतं. तो माझा खरा साथीदार होता. आणि मी त्याची. अशा प्रकारे माझं एकटेपण आता फक्त भूतकाळाचा भाग बनलं होतं. आता मी प्रत्येक दिवस नवीन अनुभव आणि नव्या आनंदासोबत जगत होते. मित्रांनो, ही होती आमची आजची छोटीशी कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर तिला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोमांचक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून तुम्ही आमची एकही कथा मिस करणार नाही. धन्यवाद.